तुम्ही आळूच्या पानांची भरपूर रेसिपी खाल्ली असेल, आळू वडी, आळू फतफत, आळूची भाजी, पण कधी आळूचे चीज बॉल खाल्लेत का? त्यासाठी आपण आता आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यावरच्या देठ काढून घ्यायचे. देठ काढून घ्यायचे. त्याला असं गोल करून घ्यायचं आणि 2 भाग करून घ्यायचे असे मध्ये, आणि मग त्याचे बारीक बारीक चिरून घ्यायचं. आपल्या आळूचे पानं चिरून झालेले आहेत. त्यात 1 वाटी चण्याचं पीठ, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी तांदळाचं पीठ टाकूयात. त्यातच 2 चमचे लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. आता त्यात हळद टाकायची, चाट मसाला टाकायचा, चटपटीत होण्यासाठी. यूट्यूबवर पहिल्यांदाच घेऊन आले मी असे आळूचे चीज बॉल, करून बघा एकदा. चिली फ्लेक्स घालायचं, काळी मिरी पूड घालायची, आणि मीठ घालायचं. मीठ घालून झाल्यानंतर थोडीशी आंबट गोडपणा येण्यासाठी आणि याचा आळूच्या पानांचा खाजरेपणा जाण्यासाठी चिंचेचा कोळ टाकायचा असते, पण माझ्याकडे चिंचेचा कोळ नाही आहे म्हणून मी चिंचेची चटणी टाकते. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. पाणी आत्ताच नाही टाकायचं, कारण पानांना पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे लागेल तसं पाणी टाकायचं हळूहळू.
एकदम थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. हे बघा, आपलं आळूचं पीठ तयार झालेलं आहे. तेल पण तापायला ठेवलेलं आहे. आता आपण आळू चीज बॉल बनायला घेऊया. या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आणि त्यामध्ये थोडासा होल करून चीज तूप टाकायची. आणि चीज तूप टाकून पुन्हा असा गोळा तयार करून घ्यायचा. आणि तो गोळा आपण आता ब्रेड क्रम्समध्ये मिक्स करून घेऊया. असे आपण आता सर्व गोळे तयार करून घेऊयात. हे बघा, आपले आळूचे चीज बॉल तयार झालेले आहेत. तेल पण तापले आपलं. आता त्यात आपण हे सोडूयात. हे बघा, आपले आळू चीज बॉल तयार झालेले आहेत. अशा प्रकारे एकदा करून बघा. चीजी आणि क्रिस्पी असतील आतमधून, खूप टेस्टी लागतात. अशा प्रकारे हे बघा, आतून असे चीजी लागणार आणि वरतून क्रिस्पी असणार. अशा प्रकारे करून बघा. आणि आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक, शेअर आणि फॉलो करा.